आम्हाला असं करायला नको होतं. जाऊ दे रे मर्दा, तू लागला का पुन्हा गाण्याला. आता आपलं ठरलंय ना गडावर जायचं. तिथे नाचणारी मुरळी चांगली भेटली तर दुधात साखरच पडली, आणि नाही मिळाली तर अजून नाही मिळाली तर दुसरी नवीन मागायची रे. का रे दाजीतलं उगीच वा वा करायला आणि टाळ्या वाजवायला काय झालं रे? काय झालं नाही, हे असलं नक्षीकाम त्या विलायतेत नाहीये म्हणून म्हटलं. मग तुला काय करायचंय? नसू दे की. नाही, मला काही करायचं नाही आहे, पण तुमचं ते विलायतेतलं पार्सल येईल ना, नाही त्यांना हे पसंत पडलं पाहिजे. तुम्ही उगीच मध्ये मध्ये चोंबडीपणा करू नका. ते आमचं आम्ही बघून घेऊ. नाही, बघून घ्या. आपण सांगितलं. काय सांगितलं? पण काय रे दादीतल्या, काय एवढे अप टू डेट कपडे करून कुठे निघालेस रे? झालं विचारलंस का? नाही, कामाला जाताना मध्येच असं कुठू नये माणसाला. असं कुठल्या मुलीला भेटायला निघालाच वाटतं. का तुला काय करायचंय? काय करायचंय म्हणजे काय? हे पा, संध्याकाळी माझ्या पाया पडत या, म्हणजे मग आम्हाला काय करायचं ते सांगेल. म्हणजे तुमच्या पाया पडत यायचं? हो, आमच्या पाया पडत यायचं. हो, आडले माझं खेटर. हे बघ, तू तमाशाला जातो मी सांगते आईला. आईला ना? हो, आईला सांग ना. सांगते. कोण घाबरत नाही, म्हणजे तुला कोण घाबरत? आईला घाबरत नाहीस तू? तुला म्हणतो ना मी, आईला घाबरत. आईला सांगते की नाही बघ, तू भीती की काय? मग सुंदरा, का जरा मंजूला पाठव का? बर. हे काय आले? काय ग? मावशी बोलत. काय जाई आली? बस. माझी बाई. म्हणजे ग काय नाचतेस ग पोरी? समजी लोक नुसती एडी झाल्यात बघ. असं 4 दिवस झाले नाहीत येऊन तर लोकांची ही तरा. मला वाटते काय नाही, असाच 1 महिना गेला नाही तर लोकांना नक्कीच वेड्याच्या शाळेत पाठवावं लागेल बघ. तसं नाही ग. रामू म्हणतो ते खोटं नाही बघ. काय म्हणतो रामू? अगं, हे गाव लई श्रीमंताचं हाय. असं? कशी पिंगळीवाली नाचतेस ग पोरी. पण हे कुठवर अंगात रग हाय, रूप हाय, गळा हाय, तेवढच. हे एकदा निघून गेलं म्हणजे कोणी विचारत नाही बघ.
अगं पण त्याची तुला आत्ताचपासून का काळजी? तुला माहित नाही पोरी म्हणून तू असं म्हणते. काय ग? फार वर्ष झाली त्या गोष्टीला. तो लहान होतीस. मला असाच एक सावकार भेटला होता. तो होता तेव्हा राजाच्या राणीसारखी राहत होती. तिला 4 बुक शिकवली आणि गेला बिचारा मरून. पोटाचं हाल होऊ लागलं. पुन्हा देवाच्या दारी नसून पोट भरू लागलं. अगं मग त्यात बिघडलं कुठं? नशिबात असतं ते कधी चुकतं का? अगं कसलं नशीब घेऊन बसलीस की नशीब आपण घडवायचं असतं. हा ते का कसं? कालचा तू पोरगा कोणता? अगं तिला सारखे पैसे देत होता तो. बरं मग त्याचं काय? आधीच बाहेर आहे बघ तुझ्यावर. अच्छा घरचा लय श्रीमंत आहे. अगं नुसतं चहाला बोलावले तर 500 रुपयाची दागिने देते. श्रीमंत माणसं ही फार लहरी असतात. आज इथं तर उद्या तिथं. त्यांना एका जागी ठेवणं फार अवघड असतं. तू एवढं काम कर, त्यालाच मुठीत धरून ठेव. आई तू हे मला सांगतेस? तुला काही लाज आबरू आहे की नाही? ती सगळी कोण झाली? अगं आपण नाचणाऱ्या बायका. आपण लाज अब्रू बाळगली तर उपाशी मरायची पाळी येईल आपल्यावर. म्हणजे ज्यांनी बाळगल्या त्या सगळ्या उपाशीच मेल्या म्हणून. अगं कसं सांगू तुला? काही सांगू नकोस मला तू. देवाने इतकी चांगली कला दिली, त्याच्यावर आपण आपले पोट भरत असताना तुला ही कसली अवदसा सुचली आहे? मी तुला साफ सांगते, मला आपला धंदा करायचा नाही. अगं धंदा म्हणून करू नकोस. मग मजा म्हणून करू? तुला कसं सांगू आता येईल तू. त्याच्याबरोबर हास खेळ. मला कुणाशी हसायचं नाही आणि खेळायचं नाही इतकंच काय. पण असल्या भावना नसलेल्या आणि वासनेनं वफकलेल्या माणसाचं मला तोच सुद्धा बघायचं नाही. समजले? मनामध्ये भरली मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तशिरली. काय झालं रे? सुंदरे तुला किती वेळा सांगितलं सकाळच्या रामफारात तोंड दाखवू नको आणि याचं असं तोंडावर फडकं टाकून येत जा. माझ्या तोंडापेक्षा तुझं तोंड लई साजरे होय. तसं नव्ह ग, पण ह्यो मोकळा रामफारात बघितला की सबंध दिवसभर जोडं खावं लागतात. जोडत खाण्याच्या लायकीच आहेस. फोडला त्याचा तुझा पायगुण जा पाण्याची बाटली घेऊन ये. कशाला? कशाला? लग्नाला येऊ नको म्हणलं तर कोणत्या घोड्यावर बसू. पाण्याची बाटली घेऊन ये म्हटलं तुम्हाला कशाला? जा. त्यात साखर घातली की नाही कोणाला? मावशी हे माझरा. नमस्ते. माझरा मावशीने मी समजा काही सांगितलंय. लाजाविजाचं काही कारण नाही. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते फेरा असे विचारा. वाजा कुठे मावशी? तू त्याच्या खोलीत असं नका. कसं? माझरा बसा, मी जरा जाऊन येतो. बसा ना. बसतो ना. बसा. पणात अंगवनात पहिली ओळख जोडीची संख्या मला खरं मर्द तुला आरसा गावाला का काय? अरे काय सांगायचं मर्दा, सकाळच्या रामफाराच्या सुंदरीला थोबाड दाखवून आरसा तारकन फुटला बघ. आता म्हणलं ही अर्धी राहिलेली तो पारावरला गणपती पुरी करेल का? नाही. मग म्हणलं घरातल्या घरात करून घ्यावी झालं. हे बरं घरच्या घरात काढलं बाबा. बरं चल गावात चल. कशाला? आपली पब्लिक सिटी बघायला. अरे तो शिट्टी वाजवी की आपल्याला बघून करायची काय? अरे तो शिट्टी वाजवी पण आपल्याला भाज्या वाजवायची पाळी येते. तो कसा? हा हे कंत्राटदार हा लई तयारीचे असतात. हा गावात बोर्ड लावतात 5. होय लिहत्यात 10. हा आणि पैसे कितीचे घेतात? 12च असं असतात ते. हा म्हणून म्हणतो आपलं चल बघू. हा झालंच माझं. त्याला काय जरा तोड धुतो, इस्नू लावतो येतो.
असं. हा, अशी. या. बसा ना. हो, बसतो ना. आता पूजा संपेल तिची. तुम्ही जरा जाऊन येते ना. हा घ्या प्रसाद. नाव काय? माधव. माधव देसाई. नमस्ते. नमस्ते. आपल्याला फार वेळ थांबावं लागलं नाही ना? नाही, काही विशेष नाही. आपली पूजा चालली होती. हो, तो माझा रोजचाच नियम आहे. असं छान. आपण येणार आहात असं आई मला सकाळीच म्हणाली होती. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे तर? हो ना. आपलं काय काम होतं माझ्याकडे? काय म्हणत? नाही, आपलं काही काम होतं ना माझ्याकडे. काम? हो. नाही म्हणजे का? भीती वाटते तुम्हाला? मी काय म्हणेन याची? का इथे कोणी येईल याची? थांबा, मी जरा दार बंद करते. आता बोला. मला वाटतं. काय वाटतं? नाही, पण तुमच्या आईने तुम्हाला सांगितलं ना सगळं? जे मला आईने सांगितलं ते तुमच्या तोंडाने ऐकायचंय मला. पण सांगा, मनात कोणताही आडपडदा न ठेवता सांगा. मला त्याचं काही वाटणार नाही. खरंच सांगा. झालं समाधान? एवढ्यासाठी इथे आला होता ना? मला माहित आहे तुम्ही फार श्रीमंत आहात आणि त्या श्रीमंतीच्या घमंडीत तुम्ही मला विकत घेऊ पाहता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैशानं फक्त शरीर विकत मिळतं, मन नाही मिळत. तुम्हाला शरीरच हवं असेल तर माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली परिस्थितीने बाजारात विकत मिळतात. तिथं जा आणि आपली इच्छा भागवा. ही नाही त्यातली. मी असं कुठं म्हणतोय? खोटं बोलताय तुम्ही. मी ही स्त्री आहे. मलाही भावना आहे. लग्न करावं, संसार करावा, मुलं व्हावीत आणि समाजात मानानं फिरावं असं मला देखील वाटतं. पण मग तुम्हाला नाही कोण म्हणतंय? तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं. त्यांना वाटतं नाचणारीचं घर म्हणजे वाटेवरची धर्मशाळा. कुणीही यावं आणि घटकाभर विश्रांती घ्यावी. पण ती समजूत चुकीची आहे. मला नाही इथला धंदा करायचा. तुम्ही तुझा धंदा म्हणून आलो नाही? मग इथे येण्या म्हणजे असा कोणता पवित्र हेतू होता हो तुमचा? माझं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम? प्रेम? केवढा पवित्र शब्द उच्चारला तुम्ही. पण प्रेम असं भीक मागून मिळत नसतं. मग त्याला फार मोठा त्याग करावा लागतो. त्याग? हो, त्या त्यागाला आहे तयारी तुमची? कसल्या? करताय तुम्ही लग्न माझ्याशी? मी जन्मभर दासी म्हणून राहते ना तुमची. लग्न म्हणतात अशी घाबरला? भीती वाटते तुम्हाला? कुणाची? आई वडिलांची, आपण अक्षरांची, समाजाची, का आणखी कुणाची? पुरुषासारखी पुरुष तुम्ही. लग्न म्हणतात अशी घाबरला? आणि माझ्यासारख्या स्त्री बरोबर प्रेमाचं खोटं नाटक करताना मात्र मर्दपणाचा आळ आणता. समाजात मानानं फिरता. फेकड कुठली? तुमच्यासारख्या डरपोक माणसाची साधी ओळख सुद्धा ठेवण्याची इच्छा नाही माझी. दरवाजा उघडा आहे, तुम्ही जाऊ शकता. थांब तिथंच. का? मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. ईर्षेला बळी पडून कोणती गोष्ट आतुरतेने करू नका. पूर्ण विचार करा आणि मग बोला. विचार करूनच बोलतोय मी. पण काय? मी ना जातीची न बोलतीची. तुमच्या समाजात चालेल का?
प्रेमापुढं जात गोत सगळं काही खोट आहे. ते कसं? बाजीरावांना मस्तानीसाठी पेशवाई सोडायचं ठरवलं होतं. बरं मग? आणि तशीच वेळ पडली तर तुझ्या प्रेमासाठी मी घर दार समाज त्या सगळ्यावरती लाथ मारायला तयार आहे. पण काय? त्याला माझी एक अट आहे. कोणती अट? आजपासून तमाशात नाचायचं नाही. बस एवढंच? मला तरी कुठे हौस आहे. माझी आई जन्मभर पोट भरी एवढे पैसे आणि दागिने आहेत तिच्याजवळ. तिची काळजी तुम्ही नका करू. तर मग ठरलं तर काय? आज संध्याकाळी गणपतीच्या देवळात जाऊन आपण लग्न करायचं. माझी तुम्ही थट्टा लग्न करी? नाही, या तुझ्या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो तुला. या क्षणापासून तू माझी धर्मपत्नी झालीस. कुमार साहेब आले म्हणजे लग्न ओळखून घ्यावं म्हणतो. साखरपुडा झालाच आहे. आमची तयारी आहे. माधवचं कुठं जमलं का? नाही अजून, पण मुली पाहायचं चाललंय. मग कसं व्हायचं हो? का बरं? आई साहेब, आपणच म्हणत होता की ताई साहेबांच्या लग्नात माधवरावांचंही उरकून घेऊ म्हणून. अहो दिवाणजी, तोपर्यंत माधवचं जमलं तर ठीकच आहे. बरोबर. नाहीतर शांताचं आपण ठरल्याप्रमाणे उरकून टाकू, नाही का? मग काही हरकत नाही. बरं, मी येतो आता. नाही, चहा घेऊन जा ना. हा. घ्या. बिस्किट नको. घ्या ना. नाही, नको नाही, दिवाणजी काही नको. मनामध्ये भरली, मनामध्ये भरली, जरा नाही ठरली हवेली शिरली मोत्याचा वांग. चोळी चालली वाटत. कुठे गेला होता महाराज? तुझं लगीन ठरवाय तोंड बघा लगीन ठरवणारच का? माझ्या बगैर जमायचे नाही होय. अरे ज्याची ठरली ते बघा अगोदर, आणि मग गावाचं उकरी डोकच. ते खरं घर पण कुणाचं जमलंय सांगशील की नाही? म्हणजेच कुणाचं? तुझ्या सगळं होय. हात जोडा, जाता चेष्टाच करतोय. अगं तुझ्या सगळी चेष्टा नाही तर मग काय करायचं? अगं जर उगवत्या बाजूला सूर्य मावळत्या बाजूला उगवला म्हणलीस तर कसं कर मानायचं? अरे आईच्या खरं सांगते. काय खरं सांगतेस? अरे मंजीचं लग्न ठरले. कुणा संग? अरे त्या रामून आणलेल्या महादेवराव बरोबर. माझा बरोबर? काल जाताना नाही का सिनेमा जवळ भेटला होता तो, त्याच्या बरोबर. इथं कसा आला? अरे तू आणि रामे बाहेर गेला होतास ना, तेव्हा तू इथं आला होता. तेव्हा त्यांचं हे बोलणं समजून चोरून ऐकत होते मी. चोरून ऐकलंस? होय. कोणी मावशीला ठरवलं काय हे? पण मला नाही माहिती. तुला नाही माहिती? बघतो कसं लगीन करतात ते. मंजोळा, मी ऐकतोय ते खरं आहे काय? खरंय. काय खरं आहे? मी लग्न करणार आहे. लगीन करणार आहे? अगं तुला लगीन करता येणार नाही. का? सरकारनं तसा कायदा केला? ह्यो सरकारचा कायदा नव्हे, ह्यो आमचा कायदा आहे. कसला कायदा? कसला कायदा? तुझं खंड वावरवर लगीन झालंय. कुठल्या पुराणात वाचलं हे? अगं वाचाय कशाला पाहिजे? आमच्या जातीचा रिवाज आहे ह्यो. ती समजूत खुळी आहे. खोली जीभ झडल खोटं म्हणणाराची. अरे मी कुठे खोटं बोलते? मग खरं सांग, तुझं खंडोबा बरोबर लगीन झालं की नाही? हो, पण माझ्या अज्ञानपणी घडलेली गोष्ट आहे ती. कसं का असं ना, पण खरं आहे ना ते? ती समजूत चुकीची आहे. ती कशी? कुणीतरी बाईनं मूल होत नव्हतं म्हणून देवाला नवस केलं. कर्मधर्म संयोगानं पुढे तिला मूल झालं आणि तिनं ते देवाला वाहिलं. पुढे तीच रूढी झाली. ती मी पाळली पाहिजे असं काही शास्त्र नाही. तुला कळली तुझी अक्कल? काय वाघ्या? काय झालं रे वाघ्या? तुला काय माहित नाही यातलं? खंडूबाई. अगं तुझी पोरगी लगीन करतीया. पुन्हा बरोबर? मला विचारा. अहो तो सकाळी आलेला पाहुणा. हा ये. ऐक पोरी, असं करू नकोस. मग तू सांगितलेला धंदा करू का? तसं नाही ग. ही श्रीमंत माणसं, त्यांची घराणी मोठी, त्यांची जात मोठी. तुझ्यासारख्या बिनजातीच्या पोरीला नाही खपवून घ्यायची ती. त्याची कल्पना आहे मला. अगं पण तुझ्या जाण्याने हे समजा खेळीस कट.
उपाशी मारायची पाळी येईल समजावर. जन्मभर पुरतील इतके दागिने आणि पैसे आहेत तुझ्याजवळ, यांची काळजी तू कशाला करतेस? कुठल्या घमंडीत बोलतेस? माझ्या अकलेच्या. तुझी अक्कल? बायकांची अक्कल चूल आणि मूल. आता अगदी खरं बोललास बघ तू. हं. म्हणूनच त्यांनी शिवाजी, तानाजी, टिळक, आगरकर, नेहरू यांच्यासारखी रत्न राष्ट्राला दिली. पोरी, नाहक फसशील ग. पुरुषांची जात वाईट असते. गोड गोड बोलतील, थापा मारतील, 4 दिवस मजा करतील आणि अंगावर आलं की गुंग झाडू रिकामे होतील. मग येईल टाचा घासत परत. तशीच वेळ आली ना तर मोल वगैरे करून पोट भरील, पण पुन्हा तुमची तोंड पाहायला येणार नाही. समजला? जाते मी. मंजू, मंजू, मावशी. माधवराव इथेच राहतात काय? कोण रे तू? मी खंडोबाचा वाघ्या. काय पाहिजे तुला? तुमच्या पोरानं माझी मुरळी पळवली आहे ते सांगायला आलो मी. हा, काय सांगतोस? तो आता घेऊन तिला गेलाय लगीन करायला गणपतीच्या देवळात. शांता, तू आत ये बघू. दिवाणजी, अहो दिवाणजी, 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 तुम्ही या वाघ्याबरोबर गणपतीच्या देवळात जा आणि ते लग्न थांबवा. बरोबर. चल देवा. काय या मेल्या कारत्याला आरंभलाय काय कळत नाही. गोंधळ घातला गेल्या ना अगदी. चल ग, तू काय ऐकत उभी राहिली तिथं? धन्यवाद. मी जरा बाहेर जाऊन येते. तोपर्यंत तू घरात पाहिजे, कुठं बाहेर जाऊ नको. नाही, आपली गंगूबाई कुठे गेली? ते भाजी आणायला गेली. हा, मग तू तर इथून अगदी हलायचं नाही, कळलं? त्या कारत्यान काय गोंधळ केलाय तर बघून येते. आता निपटायला पाहिजे तिथं. दादा, थांब तिथंच. ती माझी बाई आणि माझं घर. आई मेली. सासूबाई, दूर हो. माझ्या पायाला हात लावू नकोस. कारत्या, झाडावरून मेला का नाही? माझ्या तोंडाला काळं फसलं. 42 कुळांचा उद्धार केला. जात गोत नाचक समाज काय म्हणते याचा तर तुला विचार करायचा होता. जिला जात गोत नाही त्याला सोडून घरात आली. नाही वाटली तुला? ही माझी बायको आहे. तिला फक्त कसं बोलू नकोस तू. तू एक अक्षर सुद्धा पैसा बोलू नकोस. आजपासून तू मारलेला नाही. मी तुला मेले. माझ्या डोळ्यासमोर कुठून चालता हो. इथे एक शब्द सुद्धा मारू नकोस. का म्हणते ना? दादा, पैसे दादा बाबा, दादा नको, दादा नको. अमृताचे पडता सपोटी, अमृताचे पडता बाकी भेद धर्म काळकी सकाचे, काळकी सकाचे, जाती भेद धर्म काळकी सकाचे, जगाला हे आमचे दिवाणचे. आईच्या मायेसारखी माया जगात कुणाचीच नाही. आज ना उद्या धावत येतील त्या तुमच्या. थोडे दिवस थांबा, माझ्या घरी राहा, कुठे तर नोकरी बघा. पण ह्यात मी वाईट काय केलं दिवाणजी? चिखलातून कमळ आणलं मंदिरात ठेवायला, त्यात चूक कुठे आहे? फक्त पायऱ्या चढायला वेळ लागेल तेवढा. दिवाणजी, घाबरू नको ताई. ज्या भावनेनं तुम्ही एकमेकांचे हात धरले, त्याच भावनेनं आणि मायेनं या संसार रूपी सागरातून तरुण जा एवढं.
चला माझ्या घरी. देवांची चला चला मधुरा चला. का ग ते समजा ठेव आता तिथंच. का ग काय अगं काय हे समजून येईल का तू नाचणार आहे म्हणजे काय मंजूला लग्न केलं या आपल्या मंजूला लगीन केलं. होय आणि कुणाचं गेलं त्या रामेला आणलेल्या महाजराबरोबर. महाजराबरोबर लगीन केलं. होय आणि तुम्ही कोणी अडवलं नाही तर तिला. मग समजाने अडवली तिला आणि तरी सुद्धा गेले आपण बया तू बस आता इथं असंच करू. ए वाग्या वाग्या खरं असं बसलाच काय क्षेत्रात जायचं नाही. क्षेत्रात कशाला क्षेत्रात जाऊन काय साहेब आम्ही तू नाचणार आहे म्हणजे म्हणजे अरे मंजूला लगीन केलं माझा. लगीन केलं होय कुणा संग. तू आणलेला तू गोरा राजूराव ठेव तुझ्या संग. अरे तो म्या त्याला पासिंग बांधून आणला होता का काय. मी या बीबी राजी तो क्या करेगा काजी. ए पाजी काय रे मोठ्या मानभाईपणाने मला सांगितलं तमाशाची बारी काढूया आणि हिथे लगीन जमण्याचा धंदा केला. अरे भारत पण अरे मंजूला स्वतःचं कसून लगीन केलं का मग त्याच्या नावाला डोका कर. मारुती काय चालतो बघता दोघं बी चालतो माझ्या बारीत ना. मी सुंदरला घेऊन दुसरी बारी काढतो की नाही बघा. काढ की बाबा बरोबर जातो जातो काढ की रे बाबा जातोच की नाही. जातो की रे देवा. बसला होता भंडारा वाटीत तो माणसा काढला तो आता हिमीच्या खाली हो तुला. माधवच्या अपराधाचं प्राश्चित्त तिला देऊ नका. मुलीची जात म्हणजे काचेचं म्हणतात. एकदा तिचं लग्न म्हटलं तर कोण तिच्याशी लग्न करेल. खरं चालण्यासाठी मी तुमच्या पाया पदार्थ ते भीम मागते पण नाही म्हणू नका. माझी एवढी मागणी मानले का. ते शक्य नाही. जातो मी आता. थांबा का कसंही करून मला पदराच्या असं नाही सांगत मी तुम्हाला. मग आता माझेही शब्द ऐकावे लागतील जाता जाता. मला ऐकायची जरुरी नाही. तुम्हाला ऐकावे लागतील. बसा तिथं. काय भयंकर मुलगी आहे ही. हे आता समजलं तुम्हाला. माझ्याही रडली तिनं तुमच्या पुढे पदर पसरला पण तुम्हाला तिची दया नाही आली. मी दया दाखवायला आलो नाही. मला माहित आहे माझं ठरलेलं लग्न मोडायला आलात तुम्ही. माझ्या दादाने एका तमाशातल्या मुलीबरोबर लग्न केलं म्हणून. मग खोटं आहे काय. अगदी खरं आहे. त्यामुळे तुमच्या जातीला बट्ट लागेल नाही का. बरोबरच आहे. हे माणसाने केलं म्हणून तुमच्या डोळ्यावर आलं आणि देवाधिकाने केलेलं मात्र तुम्ही ठाकून ठेवलं. काय केलं देवाधिकांनी. काय केलं नाही हे विचारा ना. आज आपण भारताला भारत खंड म्हणतो. भारत हा कुणाचा मुलगा. शकुंतलेचा. शकुंतला ही मेंढकीची मुलगी आणि मेनका ही इंद्राच्या दरबारात नाचणारी आणि ऋषी मुनींना फुलवणारी बाई. हे चालतं का तुम्हाला. राजा शंतनूनं एका कोळ्याच्या मुलीबरोबर लग्न केलं. कुंती मातेनंच कर्णाला जन्म दिला. तेव्हा कुठे गेला होता तुमचा समाज आणि जात. कशाला जातीवादाच्या वायफळ गप्पा मारता. मला सुद्धा तुमच्या मुलाबरोबर लग्न करायचं नाही. जाऊ शकता तुम्ही. काय केलं आई. मी केलं ते योग्यच केलं. तुझं लग्न होणार नाही. दुसरं काय. श्याम अरे बता दे सखी कौन जय श्याम. पुरेशी घडी चालली आहे वाटत. सुंदर ए सुंदर. का र का रस हा आता एकदम मारा तुला आलीस काय. मग काय म्हणायचं. अहो जाओ आता हे माती शिकवायचं वय. काय बांगड्या नाही येतात. आवड कर. खरं सांगायचं काय
खरं सांगायचं का मी तुला आवडते मी नाही कधी म्हणते पण तू जेव्हा तेव्हा कुत्र्यासारखा अंगोर धावून येतो. अगं ते आपलं प्रेमानं. हा प्रेमान मला सांगतो तोंडावर कपडा घेऊन ये म्हणून. कोणी तुला ही थट्टाही कळत आता काय करावं तुला. असली कसली थट्टा जीव घ्यायची. अगं नवरा बायकोच भांडण व्हायचं. नवरा बायको होय? आणि लगीन व्हायच्या आधीच अगं लगीन काय कवा बी करता येतं आपल्याला. पडते कसं का तो वाग्या होय मी मुरळी झालं. मुरळीचं लगीन खंडोबा बरोबर लागलेलं असतंय. कोणत्या गाढवानं सांगितलं तुला. तूच तर सांगितलं त्या मंजीला. मंजीला तुला सांगितलं का नाही नाही. मंजीला काय सांगितलं ठावाय तुला. काय सांगितलं अगं तिनं दुसऱ्या कुणाशी लगीन करू नाही म्हणून. हातद्वारा गेलीस का जातीवर. बरं नाही असं सुंदर मनामध्ये भरली. जरा लांब झालं का. अगदी नाकावरच रागायची. शिव बरंच खेळ तुझ्या मनात बघा. बरं तर लवकर तयार व्हा. वेळ झाली आपलं थिएटरवर जायचं ना. झाले तयार. फळ जिंकला पाहिजे. कोण ओळख वंच केवढ्यानं दचकले मी. मग तुला काय वाटलं दादा आला ते मी तसं करत. किती खट्याळा तो. ताई साहेब एवढा मोठा डोंगर कोसळलाय तुमच्यावर तरी तुम्ही हसताय खेळताय काय म्हणावं काय तुम्हाला. का काय झालं दिवाणजी. ताई साहेबांचं दिवाणजी वंच का अडवताय त्यांना सांगा दिवाणजी. काही नाही ग वहिनी माझं ठरलेलं लग्न मोडलं. ठरलेलं लग्न मोडलं पण का. माधवरावांनी तुमच्या बरोबर लग्न केलं म्हणून. भगवान दिवाणजी तुम्ही घरी जा भाऊ. आई वाट पाहत असेल. बरं. वहिनी रडतेस तू. रडण्याशिवाय दुसरं बायकांच्या नशिबात काय असतं. आपण रडायचं नसतं. परिस्थितीने गांजलेल्या आणि धीर सुटत चाललेल्या पुरुषांना आपण बायकांनी सूर द्यायचा असतो. वंच होय पुरुष थकून भागून घरी येतो त्यावेळी अनेक दुःख बाजूला सारून जी स्त्री आपल्या पतीचं हसत मुखाने स्वागत करते ती संसार सुखी करू शकते. तूच बघू डोळे. कुठे शिकलास हो एवढं. माझ्या आईजवळ. तशी ती फार चांगली आहे ग. मी कधी वाईट म्हटलं त्यांना. वास्तविक तुझ्यासारख्या सुनेबरोबर तिला असं वागायला नको होतं. नशीब माझं तर त्यांचं काय दोष. थोडीशी हट्टी आणि जुन्या वळणाची आहे ती. असली माणसं निर्मळ मनाची असतात. जरा राग शांत झाला की तुझा संसार पाहायला ती. खरंच हो. मग तो दिवस मी माझ्या आयुष्यातला दसरा आणि दिवाळी सारखा साजरा करेन. हे घे घे ना. नको अगं दादा आणि तू काय दोन आहेत का. घे अगं तुझेच आहेत ते. घे ना. तरी पण नकोच म्हणतो. अगं दादाला नोकरी लागेपर्यंत घे बघू. नाही म्हणू नकोस. माझी शपथ आहे तुला. घे बघू. माझ्या दादाला सांभाळ. भोळा आहे भाबडा आहे तो पण मनाचा फार चांगला आहे ग तो. अजून पोरवही आहे त्याचं. पण प्रथमच परिस्थितीला त्याला आमच्यापासून दूर. वहिनी डोळे पुसतो. रडायचं नाही आता.
नाहीतर दादाची शपथ येते. रडायचं नाही. येते. परमेश्वर यांना उदंड आयुष्य दे. केवढं थोर मन आहे हिचं. पण अशाच माणसानं का त्रास होतो काही कळत नाही. करता करविता तूच आहेस. तुझ्याच प्रेरणेनं आणि इच्छेने सारं काही घडतंय. त्याला आम्ही पामरांनी वाईट का म्हणावं? कदाचित तू आमची परीक्षाही घेत असशील. क्षमा कर देवा. कशाला त्या दगडाची पूजा करतेस? असं का म्हणता? त्याने काय केलंय? त्यानं स्त्रिया जाती गोती गरीब श्रीमंत निर्माण केलेत आणि खुशाल माझ्या पाहत बसलाय. नाही, या देवाचा काय दोष? जाती गोती या माणसाने निर्माण केलंय. आता गरिबी आणि श्रीमंती हे प्रत्येकाच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. माणूस सुख दुःख भोगतो. तो आपल्या पूर्वकर्मानुसार भोगीत असतो. हे तत्वज्ञान झालं. व्यवहारात त्याचा काय उपयोग आहे? नाही तसं. विचार केला खूप आहे. स्वच्छ मनानं आणि प्रामाणिकपणानं कष्ट करावे. देव देईल त्यात आनंद मानावा. म्हणजे परमेश्वर काही कमी पडू देत नाही. काही कमी पडू देत नाही म्हणे. ते काही नाही. देवाची क्षमा मागा पाहू. अगं पण वगैरे काय नाही. चला म्हणते ना. ते पैसे कुठले? शांता माणसाने दिले. शांताने दिलेत? पण तू घेतलेसच का तिच्याकडून? असं काय करताय? ते आता कोणी परके आहेत? त्यांच्यावर एवढा मोठा डोंगर कोसळलाय तरी काय झालं तिला? त्यांचं ठरलेलं लग्न मोडलं. शांताचं लग्न मोडलं? होय, पण केवढ्या धीराच्या त्या. उलट मला शपथ घालून गेल्या. वाईट वाटू नका घेऊ म्हणून. माझ्यामुळे तिचं लग्न मोडलं. किती दुष्ट लोक आहेत का? असं कोणतं मी पाप केलं की त्याची शिक्षा ती तिला देत आहेत? कोण म्हणतं तुम्ही पाप केलंय? लोक लोक म्हणतात. मूर्ख आहेत ते. चांगलं झालं तर टाळ्या वाजवतील. वाईट झालं की दात काढून हसतील. शहाण्या माणसाला लक्ष द्यायचं नसतं तिकडे. हत्ती चाललाय आणि कुत्री फुलतात. आता मात्र तुला गुरु मानायला काही हरकत नाही. हो, पण अण्णा नारायण म्हणून नव्हे ना? गिरजा, हे गिरजा, थांबलं का करूच का? थांबतोय दुखतोय, थांबतोय दुखतोय. काय खरं नाही. हे बघ, मला असं कर. ही अर्धाची पानं बांधूच केलं म्हणजे माझी ठणका तरी थांबतील. किती त्रास घेतोस तू माझ्याकरता? हत्ता काय मला त्रास म्हणतात वय ग? त्रास नाही तर काय. नाही, आपल्या माणसाकरता करायला ग वाटतंय. खरं खोटं वाटते तुला? संतू आणि एकदम काय आपलं माणूस. खरंच माझं मानलं. आता बरं वाटलं मला. काहीतरी संतू, तुला एक विचार. एक का हा विचार की असा जलंभर साथ देशील ना? आता का नाही तुला काय नाही म्हटलं तुम्ही? तुलाही चांगला आहे. हे गिरत गिरत का हे बाई, ये बाई मला कसं त्रत होते. हे गिरत हे बाई, ये बाई मला कसं त्रत होते. हे गिरत हे गिरत असंच व्हायचं.
माझी तशी काही धाकटी नाही म्हणा. रामू, तुम्हा दोघांची नवरा बघायला आम्ही निघा आता. दादा कुठे जमतंय? अजून तरी काही नाही. राम हा? मग तरी कसं करायचं? आणि बघूया रे काहीतरी. हे राम, हा. आपल्याची गाड्या काही जमायचं नाही आता. का नाही जमायचं? आपण सगळं करायचं धन मात्र सगळी लोकांची. अरे येडा का शहाणा तू? हा? अरे कुणा कुणाचा जलम असतो या लोकांचं चांगलं करण्याकरता. हे बघ राम, हा. आपल्याच्यानं काय आता जमायचं नाही. होय, हे बघ, आता तू झिम सोडू नको. आता आपला बिन भांडवली धंदा. जेवण झाल्यावर सांगतो. गिरजा तलवार बघू. आता कसं? अरे तमाशा थिएटर आजकाल दिसत नाहीत रे. अरे घरातच तमाशा ऐकल्यावर थिएटरात जाईल कोण? आम्हाला अशी भाव भेटत नाही. तमाशातली बाई आणि नाचणारी बाई केव्हा केसाने गावा मला सांगता येत नाही. काय रे माधव? छाक. अगं कोण म्हणत तुला तमाशात होतीस म्हणून? म्हणजे काय? अगं खरं सांगून कुणाचा विश्वास बसायचा नाही. चल तुझं आपलं काहीतरी. काहीतरी काय? घरंदाज बाईला लागेलच की. हे बघ, फार नको हरभऱ्याच्या झाडावर चढून. चहा घे पाहतात. नुसतं चहाच होय काय? करंजा कडबोळ काय नाही का? हा? कसं चाललंय तुझं? तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं चाललंय. आई आणि सुंदरा कशा आहेत? त्या मजेत आहेत की. नाही मला वाटलं काय? ओळख दाखवतेस की नाही कुणाला ठाऊ. चल वेडा तर नाहीस ना? नाही अगं लगीन झाल्यावर माणसं ओळख विसरत्यात म्हणून आपलं विचारलं. तसा तुझा माझा पहिला जिव्हाळा. एखाद्या वेळेस तू जिव्हाळा विसरशील, पण मी नाही हो विसरायची. मग काय कवा बी यायला हरकत नाही म्हणायची. अरे मी तुला कधी नको म्हटलंय का? अगं तू नको म्हणतो नाहीस ग. तर आम्ही तमासगीर माणसं घरात आलो माझं खपायचं नाही. हो तेही खरंच आहे. म्हणून मी तुला चोरून भेटाय येत जाईल. बरं बाबा चालेल. चालेल ना? मग बरं चल तू आता माधुरा याच्या आत गेलं बरं. नाहीतर कवा तरी चोरून भेटायला भेटत ते बी बंद व्हायचं. बरं आईला सांग बरं चाललंय म्हणून. हा तुला सांगतो मी त्याची तू काळजी करू नको. राम राम माधवराव. काल आज तू या घरात. अरे घरात उकिरडा आल्यावर गाडवं जमायची. राम घेतो तुम्ही केव्हा आला? तुझे प्रेमाचे खेळ चालले होते तेव्हा. तुला हे धंदे करायचे होते तर माझ्याशी लग्न कशाला केलं? नाही हो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कानाला ऐक, डोळ्यांनी पाहिलंय आणि तरी तू त्याला गैरसमज म्हणते. मग कसं सांगू तुम्हाला? या हृदयात तुमचीच मूर्ती आहे. कशाला उगीच ढोंग करतेस? तुझ्यासाठी घरदार सोडला, बहिणीचं लग्न मोडलं, ते तू हे धंदे करावेत म्हणून नाही. नाही हो, मी कोणताही धंदा नाही केला. माझ्या समोर फक्त मिठा जेवढ्या मारायच्या बाकी राहिलेल्या आहेत. त्याही तू मारशील कधीतरी. शिव शिव शिव. अमंगल तोंडाला त्या मंगल शब्दाचं नाव तुमचं उच्चारू नको. नाही हो, तुमच्या पायाची शपथ सांगते, मी अगदी निष्पाप आहे. नाचणाऱ्या बायका आणि निष्पाप खोटं आहे. साफ खोटं आहे ते. थांबा, आपले खाणेवेडे शब्द उच्चारण्यापेक्षा मला मारून का नाही जातात? नाही अरण्य असतो तर कळा टाकून जीव घेतला असता मी तुझा. मी काय गट्टा असतो तर तुझे हे प्रेमाचे चाळे सहन केले असते. खंडाज आहे, सुशिक्षित आहे, तालीम आहे,
चालू दे तुझे हे धंदे चालू दे. माधव, सुशिक्षितपणाचा पांगूस म्हणजे दुसऱ्यावर आरोप करायचा परवाना नव्हे. आज कालच्या दुनिये माझी कोण जन्मला साजू करे, कोण जन्मला साजू करे. कलियुग बाबा कलियुग रे, कलियुग बाबा कलियुग रे, कलियुग बाबा कलियुग रे. आज कालच्या दुनिये माझी, आज कालच्या दुनिये माझी कोण जन्मला साजू करे. कलियुग बाबा कलियुग रे, कलियुग बाबा कलियुग रे, कलियुग बाबा कलियुग रे. बाज हो तुम्ही शेठजी, न्याय सांगतो खोटा काजी. कशी कुणाची फिरेल मदजी, कशी कुणाची फिरेल मदजी. नसे आम्हाला ठाऊ करे. कलियुग बाबा कलियुग रे, 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 कलियुग बाबा कलियुग रे. तुकाराम हा माणूस झाला, पांडुरंग पैसा बनला, पांडुरंग पैसा बनला. श्वास पंढरी करून आला, जणू पापांचा पायी करे. कलियुग बाबा कलियुग रे, कलियुग बाबा कलियुग रे, कलियुग बाबा कलियुग रे. तुम्ही बसा राग काव असा अरे आपण साधू आणि लावणी म्हणतो त्याचा आता रामात सवय जात नाही. सवय जात नाही. बायकांना मारतील लोक तेव्हा कळेल. मारवीची कसा आपला बिन भांडवली धंदा हा काय नाही जमलं तर वापर मोज मोज तुझं म्हणजे टाळका आवड आहे बघ. संतू संतू ती बाई कोण र? हा बाई म्हटली की पागाळाच बघतो इकडे बघ. तसं ना बरं काहीतरी भानगड दिसते. ए रानगडीच्या आता इकडे बघतोस का गमान राहू तिकडे तिकडे लक्ष देऊ नाही नको. बाबा काहीतरी भानगड चल उठ बघू चल म्हणतो तुला. रामाने सीतेवर आळ घेतला तेव्हा तू तिच्या दुःखाला धावून आली. तशीच आई गंगे तूही मला आपल्या उदरात घे. नवऱ्यानं टाकलेली मी समाजाला पापी म्हणून हिणवण्यापेक्षा मेलेलं बरं. नाही कळलं मला. ताई अगर रामानं सीतामाईवर आळ घेतला तेव्हा तिला जाळून घेता घेता पुढे वाट झाली. तिथं आपली काय कथा. आपण तर साधी माणसं नाही पण नाही. तुला असं सुखासुखी जाऊ देणार नाही. आम्ही दोघं हमाली करू पण तुला भर म्हणून सांभाळ. अगं तुझी केसाला धक्का लागू देणार नाही. संध्या अरे आपला सपला भेट भांडवली धंदा आता. अरे मला काय हाऊस होती होय. हा चलतोय चल चल. आई साहेब आओ आई साहेब. काढा माझी बक्षिसी. कसली बक्षिसी? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाटक केलं. माधवरावनं मंजिरी हाकलली बघ. खरं सांगतोस काय? हो खंडोबाची अन्न.
बरं पण ती आता कुठे गेली? अहो कुठे जाती यार, हिंडल येईल परत आमच्याकडे. बरं झालं बाबा, देव पावला. माझा मुलगा तर याचा घरी. अहो ते येत्यालो घरी परत, येतं काय. बरं पण तू आता असं कर, ती जर पुन्हा आली तर तिला घेऊन तू हे गाव सोड. ते का मला सांगायला का पाहिजे. अहो ती गेल्यापासून आमच्या खेळाचा नुसतं इस्कूट झालाय बा. असं ना? हा. हा बरं झालं बाबा, आता मी माझ्या मुलाचंही लग्न करीन आणि मुलीचं करीन. बरं पण तू असं कर, तुला सवड होईल तेव्हा तू माझ्या घरी ये. मी तुला ठरल्याप्रमाणे 200 रुपये देते. हा बरोबर. ताई, हे ताई, ताई, अगं हे ताई. काय बस तरी काय आणले ते. हे बघ, मी तुझा देवारा आणि ह्यो तुझा देव. वा छान आणलं तू. मग संतू गाठोड सोड बघ. बघ तरी काय काय आणले ते. मग हे बघ, हे तुला पाठ. कसं जरीच आहे. खंड आहे, गिरजा हे तुला. तुला पण हा? पण माझ्यासाठी एवढं कशाला खर्च केला? बघ आता हाय का, शहाणीच आहे तू. अगं मला नाही भर, तुला नाही भाऊ. अगं खुळे, देवानं जोडलेले नाते काही माणसाने तोडे घेतात. अरे पण मी तुला असं कुठे म्हंटल. मग कसं. पण जरा हलकी हा. आणि थोडी चांगली असतीस तर. हा आता हाय का. अगं आतापर्यंत चांगले राजाच्या राणीवाणी राहिली, आताच भिकाऱ्यावानी का ग. तसं नाही रे, मग कसं. पण देव ठेवी हा. तसं माणसाने राहावं. होय नव. मग आमचा देव असंच राहा म्हणतो. होय कसं. अगदी बरोबर. होय. देवा, या माझ्या बहिणीला काय बी कमी पडू देऊ नको. होय रे माझ्या देवा. होय खरंच मी तुम्हाला माणसं कशी म्हणू. माणसाच्या रूपाने तुम्ही मला देवच भेटला. तू काय बी म्हण, पण आम्ही त्याला माणूस धर्म म्हणतो. होय होय, आम्ही त्याला माणूस धर्मच म्हणतो. जगात सगळे लोक असे वागले तर पृथ्वीवर नंदनवन होईल. हा मग देवाला विचारतो कोण. संतू हे आमध्ये घेऊन जा आणि समजा दारा खिडक्याला पडदा लावून टाक बघू. लगेच लावतो.
नाही उगायची, तुझी माझी रास नाही पटायची. अरे जा जा, अरे जा जा, अरे जा जा जा. तमाशातली बाई आणि नाचणारी बाई केव्हा केसाने गावा मला सांगता येत नाही. काय रे माधव? म्हटलं केव्हा तरी चोरून भेटायला भेटतो. ते बी बंद व्हायचं. राम राम डॉक्टर साहेब. अरे अजून तुम्ही इथंच? हा. डॉक्टर साहेब. काय झालं बाई? डॉक्टर साहेब, ही माझी ताई. हो, माधवरावची बायको. हो. डॉक्टर, काही करा आणि माझं सौभाग्य राखा. घाबरू नका, जास्त काही मार लागलेला नाही. पाठीच्या मणक्याला जरा मार बसलाय. छोटस ऑपरेशन आहे. 10-12 दिवसात बरं वाटेल. डॉक्टर, मी तुमची पै देईन. पैशाची तुम्ही काळजी करू नका. डॉक्टर, मी तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. ठीक आहे, पण आता आपण घरी जा आणि विश्रांती घ्या. रात्रभर जागलाय तुम्ही. जा. राम राम. राम राम. काय एक एक वेळ येते. अशा वेळी माझ्याजवळ संत्री मोसंबी आणायला देखील एक पैसा नसावा. ताई, काय केलंस हे? मंगळसूत्र तोडलंस? हो. अरे, नवरा हे खरं मंगळसूत्र आणि ते माझं अखंड आहे. हे मणी नुसतं त्यांचं प्रतीक आहे. हे बघ, हे मंगळसूत्र विक आणि याचे पैसे घेऊन ये. हे विकू? हो. नाही. आणि आता पहा का घराला सांगू. कोणतंही कार्य करताना चांगल्या इच्छा आणि चांगल्या भावना हव्यात, म्हणजे देव काही वाईट करत नाही. हे बघ, हे मंगळसूत्र विक आणि याचे पैसे घेऊन ये. मी आता जाऊन येते. हा. एवढं शहाणपण कुठून आले हिला कुणास ठाऊक. केवढा हिचा देवावर विश्वास. नाहीतर आम्ही वहिनी, कुठं होतीस ग तू इतके दिवस? वहिनी, काय चाललंय? कशाला आलीस तू इथं? मी काही इथे राहायला आले नाही, तुम्हाला एक बातमी सांगायला आली. कसली बातमी? वंस, तुमच्या दादाला मोठा अपघात झाला. दादा मेला नाही का बोलतो? काय बोलता हे सासूबाई? कुणाला कसं तू सासूबाई म्हणजे? मी तुझी सासू नाही, तू माझी सून नाही, समजली? असं बोलू नका. अशा वेळी तुमच्या मायेची त्यांना फार जरुरी आहे. का तुझी माया आटली नाही? हो, पण पत्नी आणि आई ह्याच्यात फार मोठा फरक असतो. हे तत्वज्ञान तू मला शिकवू नकोस. मी कशाला शिकू तुम्हाला? आम्ही लहान आहोत. आमच्या हातून कधी चुका घडल्या असतील तर त्याच्यावर आईच्या मायेचं पांघरून घाला. आणि ज्या दिवशी त्याला तू या घरातून घेऊन गेली त्या दिवशी तो मला आणि मी त्याला मेलो असं समज. असं म्हणू नका. अशा वेळी शेजारी पाजारी देखील मदत करतात. आणि तुम्ही तर त्यांच्या आई आहात. हो, अगदी नाटकाचं भाषण पाठ केल्यासारखं बोलतीस तू. असं म्हणू नका. मी पदर पसरते.
भीक मागते तुमच्याजवळ, पाया पडते तुमच्या. तू महिन्यासारखी इथं चुरू बोलू नकोस. तू हो माझ्या पायाला हात लावू नकोस. माझ्यावर तुमचा राग असेल पण त्यांना तुम्ही अंतर देऊ नका. निदान माणुसकी म्हणून तरी चला. जिला माणुसकीची चाड असेल तिला माणुसकीच्या गप्पा माराव्या. तुझ्यासारखा सौंदर्याचा बाजार मांडणाऱ्या आणि तमाशात नाचणाऱ्या बाईला माणुसकीच्या गप्पा मारू नये. आई तू दूर हो का चोबडेपणा करू नकोस. वंश बोलू देत त्यांना. माझी नाचकी करून तरी स्वतःच्या मुलाला पाहू देत. हो ना, तो आता मेल्यावरच त्याला मी पाहायला येईल. सासूबाई तुम्ही आई आहात का वैरीण आहात? अशा वेळीस मदत करायचं सोडून भलतसंत काय बोलता? काय ग तुला नाचता येतं गाता येतं ना, मग नाच गा आणि वाचवणं नवऱ्याचे प्राण अशी दारोदार भीक मागत काय म्हणते? त्यांचे प्राण वाचवण्याकरता मी नाचली असते, गायलेही असते, पण त्यांना ते आवडायचं नाही. आणि मला देखील काही लाज अब्रू शरम आहे की नाही? तर काय पण सोयीवरपणाचा हाव आणलाय म्हणे. मला सुद्धा काही लाज अब्रू शरम आहे की नाही? तुला कसली आहे लाज आणि अब्रू? तमाशात नाचणारी बाई तू. सासूबाई तुम्हाला मामांजींची शपथ आहे, तुमच्या मुलाकरता तुम्ही एक देखील पैसा देऊ नका. पण येते मी. चाल इकडा. कुठे चालली? रामू मी नाचणार. काय म्हणता? खरंच गिरजा मी नाचणार. मल्हारी मारते
मलारी मारते मलारी मारते मलारी मारते मलारी मारते अरे पण का आज पतोही माझ्या नाचत होते मग ती लगीन करून गेली मला त्याचं काय बी वाटलं नाही. अरे मग काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे एका महिन्यात 2 तलवारी राहत नाही तसे एका गावात 2 तमासरी होणार नाही. काय करावं म्हणतो उद्या हिसन माझे सवाल जबाब होत्या आणि त्या जो हरल त्यानं डब तुमचं इथं ठेवायचं आणि गावातनं तोंड काळं करून बाहेर जायचं. कबूल आहे का विचारायला? स्वीकारावं मंजुळा. स्वीकारते. या बहिणीला अभय दान द्या. छान झालं ऑपरेशन. आता अर्धा दिवसात त्यांना बरं वाटेल. डॉक्टर परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव. चला मी दाखवतो. नाही नाही मी यांना लांबूनच पाहिजे. का ते तसंच आहे. आणि डॉक्टर तुम्हाला एक विनंती आहे. विनंती कसली? मी इथं येते हे यांना सांगू नका. का म्हणून? आपण तुमचे ते पतीच आहेत का? होय आहे पण का म्हणून विचारू नका. असं हा बाय असं ठेवलं की विचारा ना. सासूबाई डॉक्टर याला देखील सांगू नका. होय होय हा जाईल. तुम्ही इथंच थांबा मी त्यांना अडवतो बाहेर. इथे थांबू. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. या माधवरावांच्या मातोश्री असं नमस्ते. आणि या त्यांच्या भगिनी. नमस्ते. नमस्ते. कशी आहे माधवची प्रकृती? काही काळजी करण्याचं कारण नाही. छोटस ऑपरेशन केलेलं आहे. 8-10 दिवसात त्याला बरं वाटेल. लवकर बरं वाटेल ना? अगदी खात्रीनं. चला मीच दाखवतो तुम्हाला. मोठ्याने बोलू नका. मी माझा पत्ता सांगते तुम्हाला. विठ्ठल मंदिर घर नंबर 11. घर नंबर 11. हो घर नंबर 11. लवकर बरोबर लवकर ये. माधव माधव माधवराव आई आल्या आहेत. माधव कसं वाटते तुला? माधव दादा दादा सॉरी दादा. शांता तू इथंच राजा ह्याच्या सोबतीला. डॉक्टर तुला राहू दे ना ह्याच्या सोबतीला इथं. चालेल ना? आलो तुम्ही बसायचं. बरं हॅलो कोण शेठजी? हो हो मीच डॉक्टर रानडे बोलतोय. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय कसं काय पेशंट? ठीक आहे की ऑपरेशन वगैरे लागलं सर. हो ना त्याची आई बायको आणि बहीण सर्वजण आले तिथं. पण काहीतरी भानगड दिसते. हो आई बरोबर तो सरळ बोलत नाही. त्यांच्याकडे पाहून मान वळवतो आणि बायको तर पुढे सुद्धा जायला तयार नाही. नक्कीच त्याच्या मनावर काहीतरी परिणाम झालेला असला पाहिजे. शक्य आहे शक्य आहे. बरं डॉक्टर साहेब जे काही बिल असेल ते मी देणार आहे ना? ऑल राईट. बरं नमस्ते. नमस्ते. तू याच्या सुट्टीला इथं राहा. त्याला काय हवं नको ती बस बरं का? बरं आळस करू नको. नाही तुझ्या कृपेनं ऑपरेशन तर छान झालं. मी का नाचते हे तुला ठाऊक आणि मला माहित. त्या वाघ्याला काय करणार? पण देवा संसाराच्या वाटेला काठीच असतात का? सरळ मनानं आणि चांगल्या भावनेनं जगता येत नाही का? माणसाला शत्रू असावे पण ते माणसाचं उठवणारे नसावे. देवा वाघाला ही चांगली बुद्धी दे. वहिनी या सापडलं म्हणायचं एकदाच घर. अगं सापडायला काय झालं? वहिनी सारखं देवाजवळ काय असतं गं? काय नाही ते विचारा ना. म्हणजे जगात माणसाचा एकाच व्यक्तीवर अधिकार चालतो आणि तो म्हणजे देवावर. होय ना? होय बरोबर. कारण त्याला काही बोललं तरी तो कधी माणसासारखं उलटून बोलत नाही.
अगं आपण असं सारखं उठल्या सुटल्या देवदेव करीत बसलो तर मग उपाशीच मरावं लागेल. नाही, परमेश्वर जन्माला घालतो तेव्हा प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था करतो. अगं पण वहिनी, तुझ्या या सरळ मार्गाचा आताच्या जगात काय उपयोग? खूप आहे, फक्त आपल्याला तो कळत नाही बघ. म्हणजे बघ, आता हेच पाहणं, तुम्ही कुठल्या आणि मी कुठली, पण काहीतरी प्रसंगाने आपण एके ठिकाणी आलोच ना. होय ना, नाहीतर काही या जगात कमी लोक आहेत त्यांच्या जवळ जाऊन आपण सुख दुःखाच्या गोष्टी का नाही करत? खरंच वहिनी, पूर्वजन्मीच्या काही आशा आकांक्षा अधुऱ्या राहिल्या असतील, त्या पुऱ्या करण्याकरिता परमेश्वरानं या जन्मी आपल्याला एकत्र आणलंय. वा, एक विचारू? अहो विचारा ना. तू पुन्हा असते? हो. आवडलं नाही तुम्हाला? तसं नाही ग, मग कसं? तिथे येणारी माणसं चांगली नसतात. कुणी दंगा मस्ती करायला येतात तर कुणी हात धरतात. त्यांच्या नजरा फार वाईट असतात म्हणे. अगदी खरंय. तरी पण तू कशी नाचतेस असत ना. वंच कोणी कसाही हो, त्याच्याशी कसं वागायचं हे ज्याचं त्यानं ठरवलं पाहिजे. आपण आपला अंदाज लागू दिला नाही की कुणी काही करत नाही. स्त्री हे काचेचं भांड आहे, त्याला तडा जाऊ नये म्हणून आपलं आपण जपायचं असतं. ते शिकवत नाही. परमेश्वरानं लाज आबरू ही स्त्रियांना दिलेली अमोल देणगी आहे. तिचं रक्षण करणं हे प्रत्येकीचं कर्तव्य आहे. तरुण पण आहे, रूप आहे, तोपर्यंत सगळे पुरुष जवळ येतात. ते सगळं गेलं की कोणी विचारित नाही. सांभाळायचं ती तरुण पण, म्हातार पण नव्हे. बहिणी, खरंच तू माणूस नसून देवता आहेस. आत्ता ग बाई ताई, अगं ते शांताकाला चहा बी करून द्यायचं आहे का नाही? हा, तर निश्चित गप्पा मारत बसली आहे. खरंच विसरले बघ. चहा कर बघू. शांताका जास्त आहे बघा. अगं देवाच्या नादात बसले ना की सगळं सगळं विसरते बघ. बहिणी, आज तुझा सामना आहे म्हणे. तुम्हाला कसं कळलं? अगं आजच्या पेपर मध्ये वाचलं मी. पेपर मध्ये? हो. पण सासूबाईंना कळलं? तुला नाही माहित? बरं झालं. मग आज सामना जिंकणार तर तू. अगं पाहूया घोडं जमतं की मैदान. अरे म्हणजे नाचा आली म्हण. खरं आहे ते. खरं आहे. आणि तू तर म्हणत होता की कुणाचा हात धरून पळून गेली म्हणून. ते बी खरं आहे आणि हे बी खरं आहे. ते बी खरं आहे, हे बी खरं आहे. अगं गावातले लोक म्हणतात ते मी तुला सांगितलं, माझ्या पदराचं थोडं सांगितलं. आणि तुझ्यावर ईर्ष्या बी केली म्हणते ना. करू दे ग, माझ्या संग कोण ईर्ष्या करत नाही. तू बी करतेस पान काय. कशा पाहिजे आपण दात पडतोय बघ, तिला या ईर्ष्यात हरवणार आणि तुझ्या स्वाधीन करणार. आणि मोर काय करायचं? मोर काय करायचं? यो गाव सोडायचा आणि दुसरा गाव बघायचा. बघ बाबा, तुझं तू काय करशील ते कर. मी समजा करतो, तू जिल्ह्याचं कालवण करून ठेवून घे झालं. काय चाललं रे? काय चाललं? कुठं काय काय नाही. मी म्हणलं तू तयार झाली की नाही अजून? झाले की मी तयार. चाळ बांधून बांधते नव्हतं. हे बघ सुंदराबाई, आज तिला हरवलं पाहिजे बरं का. त्याची काळजी नको रे तुला. नाही जर तिला नाक घासायला लावली तर नावाची सुंदरच नाही. तर तू हारू नकोस. आता मी कशाला हरतोय तू असल्यावर? अगं तू जिंकलं काय मी जिंकलं काय, फळ आपलाच आहे. अहो राजा वाचून राज्य कशाचे, देवा वाचून देऊळ हो. अग नवऱ्या वाचून नार कशाची, सूर्या विणती सकाळ हो. मर्द जातीचा मान सांगता, मर्द
शोध जातीचा मान सांगता फुगणी येईल छाती हो, फुगणी येईल छाती हो, फुगणी येईल छाती हो, फुगणी येईल छाती हो. अशी डफावर थाप मारुनी, अशी डफावर थाप मारुनी, किती कशागीर गाती हो, किती कशागीर गाती हो. लालपणाचं कौतुक आपलं करू नको, कौतुक आपलं करू नको. नाव जमिनीला पाय जरा तू अंतराळामध्ये फिरू नको, अंतराळामध्ये फिरू नको. झाली लक्ष्मी चांदवी बियन, झाली अहिल्या मर्दानी, झाली अहिल्या मर्दानी, झाली अहिल्या मर्दानी, झाली अहिल्या मर्दानी, झाली अहिल्या मर्दानी. पर नारी जातीची ढाल करुणिका, पर नारी जातीची ढाल करुणिका, जीव जगविला मर्दानी, जीव जगविला मर्दानी, जीव जगविला मर्दानी. अग ऐक सुंदरी, अग ऐक सुंदरी, ग ऐक सुंदरी सवाल पहिला, अग ऐक सुंदरी सवाल पहिला, अग ऐक सुंदरी सवाल पहिला. मोठ्या पुराण टाळू नको, कावरी बावरे होऊन अशी ग, मान खालती घालू नको, मान खालती घालू नको. अग आधी उमललं फूल कोणतं, अग आधी उमललं फूल कोणतं, मागून कोणती आली कळी, मागून कोणती आली कळी. जगा वेगळं झाड कोणतं, खाली फांद्यावरती मुळे, खाली फांद्यावरती मुळे, खाली फांद्यावरती मुळे, खाली फांद्यावरती मुळे. सारा आधी जन्मला, सारा आधी जन्मला देवा मोठा रूप घेऊन फुला करी. त्यांच्या मागून नर नारींच्या, त्यांच्या मागून नर नारींच्या कळ्या उमलल्या कितीतरी, कळ्या उमलल्या कितीतरी. मूळ माया ही आधी माया, मूळ माया ही आधी माया. वरती झाडाची पाळमुळं, या दुनियेच्या खाल्या खाली हिरवी पिकली किती फळं, हिरवी पिकली किती फळं, हिरवी पिकली किती फळं, हिरवी पिकली किती फळं. धिपती डोळ विद्या शिकतय घरदारे, विद्या शिकतय घरदारे.
उभ्या जगाला उजेड देई दिव्या खालती अंधार, दिव्या खालती अंधार. गुणगाशी तू पतिव्रतांच, जात मतलबी तुझी परी. सवालास या जबाब द्याया, आज परीक्षा तुझी खरी. रोज हजारो पतिव्रतांचे हात हातामध्ये धरतो ग, रोज हजारो पतिव्रतांचे हात हातामध्ये धरतो ग. कलियुगातील कृष्ण कोणता, कलियुगातील कृष्ण कोणता, उजळ माथ्यान फिरतो ग, उजळ माथ्यान फिरतो ग, उजळ माथ्यान फिरतो ग. सांग उत्तर. ऐका बोला. तुझ्यासारख्या माझ्या घरात भांडी घासत्यात. समजलं का रांगड्या? या राम्या गबसरा घेऊया. सांग होतं आता का काय बसले. सांग होतं. सांग सांग. ऐका अरे अंग फुगवणी ईर्षा करुणी बेडूक होईल बैल कसा वनराजाचा काकडा पांघरून कोल्हा होईल
राम हे राम अरे कशी चिरली ती हांडीची कोणाची रे आपल्या वाघ्याची काय झालं अरे मरता त्या सुंदरीची जीवावर टणाला उड्या मारत आता बस म्हणा भंडारा वाटीत. नाहीतर खंडोबाच्या नावाने येळकोटपणे मंजुळा ए मंजुळा आत्ता ग बाई वाघे आणि तू कसं इकडं भंडारीची पिशवी साडली म्हणून आला का तुझी बरं हारवली म्हणून उडकत आला मंजुळा तू अरे ये ना हा केलं येळ नाही मला म्हणजे म्हणजे काय अगं मावशी हिरी पाणी आणायला गेली वाटेत गाडं उधळलं ठेच लागून पडली तिच्या डोक्याला धोंडा लागला मोठा तिला घरी नेऊन झोपवलं मी म्हणलं डॉक्टरला घेऊन येतो ती म्हणली मंजुळाला वाटत सांग तुला सांगायचं काम होतं मी सांगितलं यायचं असेल तर चल नाहीतर मी चाललो अरे थांब थांब मी येते. हे बघ सांगतो तुम्ही पुढे वा मी आले चल बघू तुला. अगा वाई जरा जपून जा होय ती वाघे आहे संग म्हणून म्हटलं मावशे अगं मावशे ए मावशे अरे तुझी लाडकी मंजुळा गाडी खाली म्हणतोस काय लई लागले या वाजा घेऊन शिने गेला सरकारी दवाखान्यात अरे देवा बघ अजून ताई आलेली नाही लोक गडबड करतात आता काय करायचं आता काय करायचं हे राम आपलं गिरधर आणलं तर बरं झालं असतं की गिरजाला आता कुठं औषध देऊन तिला बरं वाटायला लागलेलं त्याला विश्रांती घेऊ दे मग लोकांचं पैसे परत केलं तर कसं होईल काय उपाशी मारायचं का पैसे परत करू होय की नाही तू असं कर तू असं कर तू पातळ नेसून मोरी मला मारता येड्या काय झालं? परत दिसतोस की मला पातळीचा सांगतोस पातळीचा जलम गिराला तर लाज वाटते काय तुला चल मारता येडा आहेस का काय तू ऐक माझ्या ऐक तू जा, लवकर पातळ नेसून पण मारता माझ्या पांढऱ्या केसाची इच्छा करशील का नाही तुझ्या पांढऱ्या केसाला लाव की शाई त्याचं काय काळजी करतोस तू? रामा हे परवाची जत्रेत मला केसाचं टोप मिळालं बाई इकडे होय? त्याला जरा काळं करतो मी चालत चल, आता इथलं काय कर लवकर अरे राम राम हे राम हे बघ तू की नाही जरा लोकांनी घुमव जरा तुझ्या त्याची गुलची काळजी अरे करू बघ नको. जास्त तुम्ही जात तर मला इशारा कर म्हणजे बाकी काय? कारण आपलं पळायला तू जास्त बोलू नकोस बघ लोकांची पायताने याच्यात पातळ यायची. अरे आलोच बाबा आई आई दवाखान्यात मग जाऊ दे मला थांब चाललीस कुठं विश्वास करते काय मिळत मला सोड. अगं जे मिळत नव्हतं तेच मिळवलं मी थांब. माझ्याशी लग्न करून म्हणून सांगतो आणि हिच्याशी लग्न करतो का लागलाय चौकीची बांधाय 4 पोरं झाली तरी सुद्धा तुम्हाला कळत नाही बघा 4 पोरं मग मला पत्त्याच नाही तुम्हाला कसा पत्ती असायचा घरात असायचा का मैत्रीच्या नादाला उगीच बघायसाठी बरं ते राहू दे तर आठी बघू तसं ना मामाईला जायचं मामाईला आणि ती कुणा बरोबर खाल्ल्या आळीतल्या महाद्याबरोबर जो जानू पटलाचा माझ्या होय उडदा केला त्याचा तुम्हाला सांगत होतो तिच्याबरोबर जायचं नाही का ग का म्हणजे जायचं नाही म्हणजे जायचं नाही आपण कारण तर समजू दे अहो गावात नाही तेच ना त्याला आहे कोणी सांगितलं तुला आता मला ठाव नाही तुम्ही पाक निवळला अगं सख्या हरीशिवाय जेवण नाही तो सख्याहारी शिवाय म्हणजे काय हो माहित नाही अगं सख्याहारी म्हणजे भात वरण आमटी चटणी मीठ अहो शाकाहारी म्हणा की सख्याहारी काय अगं तेच ती पण मी तुम्हाला सांगून ठेवतो काय त्याच्याबरोबर जायचं नाही. मी जाणार का बरं जायचं नाही म्हणजे जायचं नाही. का पण अहो सदा आणि कदा पान तंबाखूचं चोभर करून गावातलं फिरते अगं कवा तरी पान खाल्लं म्हणजे तंबाखू लागते त्याला म्हणजे पान खातोय ना होय
गावात तरी मांस मस्कट खाल्लं म्हणजे खातो पाच. मांस मस्कट बी खातोय म्हणा की. आता नवटाक पावशेरी घेतली म्हणजे लागते त्याला मटण. म्हणजे नवटाक ते घेतोय की. आता कवा तर रेस मध्ये हारला म्हणजे ते विसरण्यासाठी घ्यावं लागतं त्याला. काय काय म्हणजे रेस बी खेळतोय म्हणा की. पाच तांबाखू खातोय, मांस मस्कट खातोय, नवटाक घेतोय, गाणी ऐकतोय. आता राहिलं काय सांगा बघू. तुझं म्हणणं काय? मी तुम्हाला सांगतो त्याच्याबरोबर जायचं. मी ऐकणार नाही. तुम्हाला सांगतो जायचं. मी जाणार. जायचं नाही. माझी शपथ मी सकाळची लांबून बोल. जायचं नाही बरं. जाणार मी. जाणार. माझं ऐकणार ऐकणार नाही. ऐकणार नाही. नाही ऐकणार तर मग ऐकणार तुम्ही सांगा. नाही म्हणजे नाही, जाणार म्हणजे जाणार. तुम्ही माझं ऐकणार का नाही? नाही म्हणलं ना. नाही तर मग मी दुसरं लगीन करणार. हो दुसरं लगीन करणार. कशी करते ते बघतो. बघायचं आहे. वय बघायचंय. बघायचं आहे. वय वय. मग बघा तर. या मी कशा आहे बस. अरे बाई कुठं आहे? बाई आहे काय? बाई आहे काय? होय तर यालाच बाई समजून गोड मानून घ्या. म्हणजे नाचाला लुगडं नेसून आमच्याकडे नाचू तुझा काय? म्हणजे आमचं पसंत नाही म्हणा की तुम्हाला. अरे नाचा हो बाजूला. बसला
इशारा ठसला माझ्या मनात इशारा ठसला तीर नजरेचा त्याच्या तिरकाला कसा मारो मिला जुल मुरगा कसा मारो मिला जुल मुरगा राम राम डॉक्टर साहब. राम 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 राम. या. नमस्ते. नमस्ते. बसा ना. डॉक्टर साहेब, हे आपलं बिल. मिळालं मला. मिळालं? कोणी दिलं? शेठ लक्ष्मीचंदी. त्यांच्याच गाडीखाली अपघात झाला होता. त्यांनी यांना इथं आणून सोडलं. हेच त्यांचे फार मोठे उपकार झाले. पण माझ्या नवऱ्याचं बिल मीच देणार. त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका डॉक्टर. हे घ्या, पुरे 1000 आहे. त्यांना घरी न्यायला हरकत नाही. हा, घरी? हो, मी त्यांच्या आईला सांगतो. तुम्हाला एक विचारू का? विचारा ना. माधवरावांनी तमाशातल्या मुलीबरोबर लग्न केलं असं म्हणतात, त्या आपणच का? हो. ते तुमच्यासारख्या साधवीला त्यांनी घरातून हाकून दिलं. त्यांनी नाही हाकललं. मग मीच निघून गेले. का? आम्ही भावनेच्या ओघात लग्न केलं. पण पुढं समाजाने आम्हाला जातीत घेतलं नाही. आप तर नात्यात देखील नावं ठेवायला लागली. आणि माझ्या उठून बसली. खरं या. अगोदर डॉक्टर आहेत का व्हिजिटला गेल्याची चौकशी करा. डॉक्टर साहेब, या गोळ्या कशा द्यायच्या? एक एक गोळी 4-4 तासाला द्यायची. आणि हे पहा, मंजुळाबाईचे पैसे जमा करा आणि त्यांची पावती तयार करा आणि शेठजीचे पैसे त्यांना परत करा. जा. डॉक्टर साहेब, बाहेर माधवरावांची आई आले. आता काय करतो डॉक्टर? तुम्ही घाबरू नका. या खोलीत लपून बसा. नाही, पण डॉक्टरना भेटलंच पाहिजे का? हो, असं काय करता? आपण बिल द्यायला नाही का आलो? आणि माधवराज घरी न्यायचं आहे. हा, बघा ना. हो, या या. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्ते. नमस्ते डॉक्टर. डॉक्टर साहेब, मी तुमचं बिल आणलंय. बिल भागवलं. असं कुणी? मंजुळाबाईने. आत्ताच मी त्यांना पावती दिली आणि ते गेले. पोरगी बोलल्यासारखी वागली तर काय? नाही काही. देवांजी, एक टॅक्सी घेऊया. हो. डॉक्टर साहेब, विजिटला चालायचं ना? होय ना. ती बॅग घ्या, खाली गाडीत जाऊन बसा. मी आलोच. डॉक्टर साहेब, मंजुळा इथं रोज येत होती? हो. आणि माधवला भेटत होती? भेटत कशा नव्हत्या. आणि त्याच्याशी बोलली गेली का?
काही कधीच नाही, फक्त त्या लांबून पाहिजे. असं होय. बरं मी येते. नमस्कार. आई सर टॅक्सी आणली. बरं चल माधव, चल दादा. हळू चल. अगं डॉक्टरला तर सांगूया. अरे मी डॉक्टरना मगाशीच सांगितलंय आणि आता ते बाहेर गेले. चला. रामू, संतू आणि गिरजा दिसत नाही. संतू, ए संतू, कर गिरजा कुठं आहे? अरे हाय की आज स्वयंपाक करा. आहे ना. हाय हे बघ, सामानाची आवरावर आणि जायचं कुठं? कुठेही जाऊन पोट भरू. पण का? हे पहा, आज त्यांना हॉस्पिटल मधून घरी नेलंय. मी पुन्हा नसते असं जर त्यांना कळलं तर ते त्यांना आवडायचं नाही. कधी काही मला त्यांना पाहावंसं वाटलं तर लांबून येऊन पाहिजे, तेवढाच मला आनंद. अगं पण त्याचा आता काय संबंध? नाही कसा, खूप आहे. मी इथं राहण्यानं त्यांना सुख लावायचं नाही. वंशांचं लग्न व्हायचं नाही. आम्ही स्त्रिया नवऱ्याचं सुख पाहतो. हे तुझं उपराटच नाव आहे. उपराटा नाही, स्त्री ही त्यागाची मूर्ती असते. लग्न होईपर्यंत आई बापांना माया लावते. लग्न होताच नवऱ्याला आणि मुलं होताच मुलांना. नकळत तिला एकी गोष्टींचा त्याग करावा लागतो. आणि म्हणूनच कोणीतरी म्हटले, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. हे आपल्या डोसक्यावर गेलं गाड्या. जाऊ दे, सामानाची बांधाबांध करा. स्टेशनवर जाऊन ठरवू कुठे जायचं ते, समजलं? कोण आहे का घरात? काय जप्ती वारंट. काय बँकेची जप्ती. जप्ती? हा. अगं बाई, माझ्या मनाने मी आत्ताच दवाखान्यातून घरी आणलाय. मला मदत नाही का मिळायची? सध्या आमच्या हातात काही नाही. पण मी कोर्टात अर्धे पैसे भरायला तयार आहे. कोर्टात भरा आणि मला या ना, म्हणजे आमचं काही चालणार नाही. काय करावं, दिवाळी सुद्धा घरात नाही. बर ठीक आहे, ते येईपर्यंत बसतो आम्ही. बरं. शांता, ए शांता, अगं लवकर ये ग. काय लवकर परत जा आणि दिवाण तिला घेऊन ये. अगं बाई जा, पहिले. मंजुळाबाई इथे राहतात का? वय का? मला त्यांना भेटायचं. त्यांची भेट होणार नाही. पण का? काय म्हणजे बरंच दिसतंय की. तुम्हाला काय करायचं? अरे काय चाललंय बाहेर? हे बाबा पण तुला भेटायला आले. कोण पाहिजे आपल्याला? मला मंजुळाबाईंना भेटायचं. मीच मंजुळा. नमस्ते. नमस्ते, या ना. काय काम होतं आपलं? आपण माझे पैसे का परत पाठवले? माधुरावनं माझ्याच गाडीखाली अपघात झाला होता. ठीक आहे. नकोच, मी आपली आभारी आहे. विनाकारण कुणाचे पैसे घ्यावे असं मला नाही वाटत. डॉक्टरांनी आपला इतिहास सांगितला मला. म्हटलं अशा बहिणीच्या कार्याला आपणही हातभार लाव. बहीण? आपण मला बहीण म्हणालात? का लाज वाटेल मला असं म्हणाल? तसं नव्हे, पण मी एक तमाशेच नसणारी बाई. कलावंतांना जातीगोष्टीची लाज नसते, तसं सरळ मनाने कुणालाही बहीण म्हणायला लाज कशी? बरं, मी आपल्याला भाऊ म्हणून ओवाळते. संतू, काय पाठ आणि ओवाळीचं साहित्य घेऊन ये. आमची की. आणि रामू, काय सामानाची आवरावर झाली का? झाल्यासारखीच आहे. आता आत काय राहिलं का बघतो. बरं सर. ताई, हो, हे पाच आणि हे ओवाळायचं. बसा.
बाईची बहीण आली तर तांब्याचं पाणी द्या एवढे. साहेब, हा माझा पत्ता. कधी काळी या भावाची आठवण झाली तर जरूर येईल. यथाशक्ती जी काय मदत मला करता येईल ती मी जरूर करेन. बर, येतो. नमस्ते. आता तू काय असं पाहत उभा राहिलाय? ट्रकेत कपडे भरलेस का? आता का बाई? अगं कपडे कपडे म्हणजे का कपड्याचं दुकान आहे होय आपलं? हा, तुझी 4 कापडं, माझी 2 कापडं, रामाची 2 कापडं आणि माझ्या हे गिरजाची 2 कापडं. झाली की आता हे घुंगरू आणि ढोलकी घे. होय लवकर घेतो. ए गिरजा, आता माझ्या तोंडाकडे काय बघत बसलीस? नशीब माझं तुझ्या संग लगीन लावलं आणि मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं. आता पाहिजे ती द्याव घेऊ. अगं त्या आधी ताईचं द्याव घे, वय तर ताईचं माझं तुला व्हायचं. बरं झालं बाई तुम्ही आल्यात. मला अगदी काळजी लागली होती तुमची. कसली? आमचा की नाही साताऱ्याला कार्यक्रम आहे. साताऱ्याला का? तुमचा का चेहरा उतरला? काही नाही ग. काही नाही? माझी शपथ आहे तुम्हाला. सांगा पाहू. वहिनी, घरावर जप्ती आली ग. जप्ती? हो. पण कसली? माझे वडील एकाला जामीन होते त्याची 5,000 रुपये बँकेचे देणे. 5,000 रुपये दिले? हो. वेलीपाला आईनं खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मग पण तो ऐकतच नाही. बर, घाबरू नका. हा, जरा थांबा. रामू, एक टॅक्सी घेऊन ये जरा लवकर. बर. ताई, कधी काळी या भावाची आठवण आली तर जरूर येईल. यथाशक्ती जी मदत करता येईल ती मी जरूर करेन. ताई, टॅक्सी आणली. टॅक्सी आणली? रामू, तू चल आमच्या बरोबर. बर. आणि हे बघ संतू, तू आणि गिरजा सामानाची बांधबांध करा. आम्ही आलोच आता. बरोबर. हे समजा घेऊन कुठं जायचं? अगं कुठे बी जायचं जगाच्या पाठीवर आणि मरायचं पण. मग इथं का उपाशी मरत होतो? तसं नव्हे की. मग कसं? आता कसं सांगू तुला? काय सांगू नकोस मला. आता येडीच आहे कुठली? लगेच राखायचे बघ तुला. राग नाही रे, एक येळ येते म्हणून म्हणतो. अगं येड होई, परीक्षा असते त्याची. कसल्या परीक्षा डोंबलाच्या? रोज एक नवी भानगड. अगं बालगडीशिवाय पुरुष नाही आणि कोंबडीशिवाय पुरुष नाही. हेच ते दुकान. चला माणसं. मग टॅक्सीला थांबायला सांगू ना? हो, थांबायला तर गाडी तू ये. चल. दादा, माझं एक काम करशील? कसलं? मला थोडी पैशाची गरज आहे. यांच्या घरावर जप्ती आली. मी यांची बहीण. नमस्ते. नमस्ते. किती पैशाची जरूर आहे तुला? 5,000 रुपये. मी सवडीने तुझे पैसे परत करेन. थांबा. दादा, पावती घे ना. पावती? होय. थांबा. देवांजी, एक कागद ते बांधून घे. पेन कसं? भावानं बहिणीला दिलेल्या ओवाळीची पावती जगात आजपर्यंत कोणी घेतली का? बस, येते मी. नमस्कार. नमस्कार. बस.
घराला घेऊन घराचं सामान बाहेर काढ. चला. थांबा. कोण तुम्ही? एका घराला स्त्रीची आबरू वाचवायला आलेली स्त्री. कोण म्हणेल तुम्हाला घरांदाज? गप्पाचा वाटायचे बोलू नका. ती काय म्हणते ते ऐकून घ्या. अहो, तुमची तुम्हाला पैसे मिळाले झाले की नाही? हे घ्या तुमचे पैसे. हजाराचे. घे पावती. चला चला. वंच ही घ्या पावती. वहिनी, सासूबाई, क्षमा करा. चल राम, कुठे निघालीस तू? माझ्या जगात. हे जग तुझं आहे मंजुळा. मी तुला ओळखलं नाही. तुला नाही नाही ते टाकून बोलले. तू या घराची लक्ष्मी आहेस. सासूबाई, कसं शक्य आहे? मी ना जातीची ना गोतीची. कसं चालेल तुम्हाला? मंजुळा, मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे? नाती गोती समाज सगळं खोटं आहे. जगात माणुसकी ही श्रेष्ठ आहे. परमेश्वराने जगात फक्त 2च जाती निर्माण केल्या, पुरुष आणि स्त्री. मंजुळा, तू खरंच माझी सून आहे. खोटं वाटतं तुला? माझ्या माधवची शपथ, तू माझी सून आहे. सासूबाई, नाही, मंजुळा, उठ, उठ. तू माझी कसली क्षमा मागतेस? तू मला क्षमा करायला पाहिजे. वा वा वा. बहिणीला पाहायचा आणि बायकोला भेटायचा योग आज आला. हो. तुम्ही इथं कसे? म्हटलं सासू वाटल्या जाऊन यावं. पण लग्न मोडलंय ना? वडिलांनी मोडलं, मी नाही. खरंच? हो. दादा, सांभाळ आपली बायको. ताई, हे तुझं आहे लेणं. पण विकलं तू? सौभाग्य कुणी विकतं वय? मालक, हे मातो, बघतोस काय? बात ते मुलंच तिच्या गळ्यात.